नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे बीड जिल्ह्यातील. बीड जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये प्रिया ही महिला राहत होती. तिचे वय 40 वर्षाचे होते. प्रियाला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचे वय 18 वर्ष होते आणि लहान मुलीचे वय 15 वर्षाचे होते. आणि प्रियाचा जो नवरा होता तो एका ठिकाणी कंपनीत काम करायचा आणि प्रिया ही घरी एकटीच असायची. प्रिया जरी 40 वर्षाची असली तरी ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती. तिला वाटायचं की नवऱ्याने भरभरून तिच्यावर प्रेम करावं, लग्नाच्या सुरुवातीप्रमाणेच गोड गोड बोलावं, तिच्या भावना समजून घ्यावं. मात्र तिचा नवरा ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत करत नव्हता. नवरा हा कामावरून यायचा आणि दमून थकून घरी यायचा आणि जेवण करून तसाच झोपी जायचा. त्यामुळे प्रिया निराश व्हायची. नवरा झोपल्यानंतर प्रिया ही रात्री आपलं मनोरंजन म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती रील्स बघायची आणि तशीच आपल्या मुलांबरोबर झोपून जायची. आता प्रियाच्या जीवनामध्ये काहीही रस उरला नव्हता, कारण तिला वाटायचं की आपलं जीवन संपल्यासारखंच आहे. 2 मुली सांभाळायच्या आणि घरातील कामे, नवऱ्यांची सेवा एवढंच तिच्या लक्षात होतं. असंच एक दिवस प्रिया जेव्हा फेसबुकवर आपला कसा तरी वेळ घालवत होती, त्यावेळी तिला एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि प्रियाने देखील त्या तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. फ्रेंड रिक्वेस्ट केल्यानंतर त्या तरुणाने प्रियासोबत चॅटिंग करायला सुरुवात केली. हा जो तरुण होता त्याचे नाव सुरेश असे होते. तो प्रियाला खूप मेसेज करायचा आणि खूप गोड गोड बोलायचा. आता सुरुवातीला प्रियाने या तरुणाला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. तिने त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेतला नाही. असं करता करता 2 ते 3 दिवस उलटून गेले, तरी तो तरुण तिला सारखाच मेसेज करत होता आणि तिच्यासोबत खूपच प्रेमाने बोलायचा. तिच्या सौंदर्याची तारीफ करायचा. तू तर खूप सुंदर आहेस. आता मात्र प्रिया हिला स्वतःवर ताबा राहिला नाही. ती पण त्या तरुणासोबत फेसबुकवरती चॅटिंग करायला सुरुवात केली. आता त्या तरुणासोबत बोलणं तिला चांगले वाटू लागले. प्रियाला नवऱ्यापेक्षा त्या तरुणासोबतचा तो सहवास चांगला वाटायला लागला. मग काय, तिचा नवरा रोज कंपनीत कामाला जायचा आणि मुली कॉलेजला जायच्या आणि प्रिया ही घरी एकटीच असायची. आणि एकटी असल्यामुळे ती प्रिया त्या तरुणासोबत तासनतास फेसबुकवर चॅटिंग करायची आणि आपला वेळ घालवायची. असेच खूप दिवस चॅटिंग सुरू होती आणि चॅटिंग झाल्यानंतर त्या तरुणाने प्रियाला विचारलं, प्रिया तू मला तुझा फोन नंबर देते का? आपण कॉलवर बोलू. आणि प्रियाने देखील कसलाही विचार न करता आपला मोबाईल नंबर त्या तरुणाला दिला. आता प्रियाने आपला फोन नंबर त्या तरुणाला दिला, कारण ती एकटीच घरी राहत असे. घरात आणि करमणुकीसाठी तिला कोणीतरी पाहिजे होतं, म्हणून तिने त्याला तो नंबर दिला होता. त्यानंतर प्रिया ही त्या तरुणासोबत कॉलवरती गप्पा गोष्टी करायला लागली. सुरुवातीला त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली आणि त्या ओळखीतून त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक दिवस तो तरुण प्रियाला म्हणाला, प्रिया आपण असंच फोनवर बोलत राहणार का? तू दिसायला खूप सुंदर आहे. मला आता तुला प्रत्यक्षात जवळून बघायचे आहे, तुला भेटायचे आहे. तेव्हा प्रिया देखील त्याला होकार देते. हो, मी नक्कीच तुला भेटायला येईल. त्यानंतर सुरेश तिला म्हणाला, आपण बीड जिल्ह्यामधील आपण एका बसस्टँडवर भेटू. मग दुसऱ्या दिवशी प्रिया सकाळी उठली, आंघोळ केली, नवऱ्याला टिफिन दिला, मुलींना टिफिन दिला, कॉलेजमध्ये पाठवलं आणि ती सुरेशला भेटण्यासाठी बसस्टँडवर गेली. मग बसस्टँडवरती तरुणाने प्रियाला ओळखलं आणि तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि थेट लॉजवर नेलं. त्यानंतर लॉजवर नेल्यानंतर दोघात चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी झाल्या. दोघांचं बोलणं झालं. काही वेळ चांगल्या प्रकारे बोलणं झाल्यानंतर तो तरुण प्रियाला म्हणाला, प्रिया मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहे. पण प्रिया तरुणाला नकार देते. तरुण प्रियाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रिया त्याला म्हणते, तू जर माझ्यासोबत संबंध ठेवणार आहेस तर तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल. मग तरुणाने कोणताही विचार न करता प्रियाला लग्नाचा होकार दिला आणि मग काय, तरुण तिच्यावर तुटून पडला आणि त्याने तिच्यासोबत 4 वेळा संबंध ठेवले. 4 वेळा संबंध ठेवल्यानंतर जेव्हा त्याचे मन भरले तेव्हा तो प्रियाला म्हणाला, प्रिया बघ, तुला 2 मुली आहे आणि तुला नवरा देखील आहे, त्यामुळे तू त्यांच्यासोबत संसार कर, माझा विषय सोडून दे. हे ऐकल्यानंतर प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती खूप संतापली. तिला भयंकर राग आला. प्रियाने सुरेशसोबत लग्नाचा तगादा लावायला सुरुवात केली. तू माझ्यासोबत संबंध ठेवले आहेस, तुला आता माझ्यासोबत लग्न करावेच लागेल. मी तुझ्यासाठी माझा पती सोडेल, मुलांना सोडेल, सगळं काही सोडेल,
फक्त तू माझ्यासोबत लग्न कर. मात्र सुरेश हा ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे प्रिया आणि सुरेशमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये सुरेशने रागाच्या भरात प्रियाचा गळा आवळायला सुरुवात केली आणि गळा एवढा आवडला की प्रियाचा आवाज पण निघत नव्हता आणि जास्त प्रमाणात गळा आवडल्यामुळे प्रियाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर सुरेश घाबरला आणि लगेच लॉजमधून फरार झाला. संध्याकाळ झाली आणि जे लॉजमधील कर्मचारी होते ते साफसफाई करण्यासाठी त्या रूममध्ये आले आणि त्यांनी प्रियाला बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. लॉजमधील एका कर्मचाऱ्याने प्रियाला तपासून बघितलं तर त्याला असं आढळून आलं की प्रियाचा मृत्यू झाला आहे. त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळाची माहिती दिली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि तपासणी करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी जी प्रियाची डेड बॉडी होती तिला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि मग तेथील लॉजमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सोबत चौकशी करायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी सांगितलं की प्रियासोबत एक तरुण आला होता आणि तो गायब देखील आहे. मग पोलिसांनी प्रियाचा जो फोन नंबर होता त्यामधून त्यांनी कॉल रेकॉर्ड काढला आणि त्यांना असे आढळून आले की या एका नंबरसोबत ती फोनवर सतत बोलत होती आणि खूप वेळ एकच नंबर तिच्या फोनमध्ये दिसत असल्यामुळे पोलिसांनी तो नंबर ट्रॅक केला आणि तरुणाला शोधून काढले आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणले. जेव्हा त्याची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तो तरुण उडवाउडवीची उत्तरे देत होता. तो पोलिसांना सगळं काही खोटं सांगत होता. मी काहीही केलं नाही, याबद्दल मला काहीही माहीत नाही. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. पोलिसांनी त्याला दांडे मारायला सुरुवात केली आणि त्याने घडलेला सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. मी प्रियाचा खून केला. मग पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. पण मात्र मंडळींनो, या घटनेमुळे पूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. कारण घडलं होतं धक्कादायक प्रकरण. मित्रांनो, तुम्हीच बघा, समाजात अशा गोष्टी आणि वाईट घटना या सतत घडू लागल्या आहेत. कोणी विधवा महिलांना फसवत आहेत, तर कोणी घटस्फोटित महिलांना लग्नाचं आश्वासन देत, कोणी पैशाचं आश्वासन देत आणि त्यांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक महिला आणि तरुण मुली तरुणांच्या जाळ्यात अडकत आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या कलियुगात जे अविवाहित तरुण असतात ते केवळ विवाहित महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. हे केवळ त्यांचा टाइमपास असतो. मुळात त्यांना मात्र लग्न करायचे नसतेच. म्हणूनच आजच्या तरुण पिढीला, मुलींना आणि महिलांना अशा तरुणापासून सावध राहिले पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक अशा घटना घडतच आहे. त्यामुळे अशा पुरुषांपासून आणि तरुणापासून सावध राहा आणि सतर्क राहा. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं नाही, तर जे समाजात घडत आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.